आपल्याला योग्य विधान ओळखा ही स्टेटमेंट होती. आता बघा इलेक्टोरल कॉलेजबद्दल हा क्वेश्चन आहे. बरोबर आहे. व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे पहिली स्टेटमेंट त्याबद्दल आहे. तर संसदेचे निवडून आलेले आणि नामनिर्देशित असे दोन्ही प्रकारचे सदस्य उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करतात. बघा व्हाईस प्रेसिडेंटचा जो इलेक्टोरल कॉलेज आहे हा ओनली पार्लमेंट मेंबरच त्याचे काय होऊ शकतात सदस्य. मग लोकसभेत तर आता इश्यूच नाही आहे 104व्या घटना दुरुस्तीपासून, पण राज्यसभेत जे 12 नॉमिनेट आहेत हे सुद्धा काय करू शकतात त्या इलेक्टोरल कॉलेजचे काय सदस्य. इलेक्टोरल कॉलेज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, मतदार यादी असते. आपल्या याला मतदार यादी म्हणतो आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या जी मतदान पत्रिका आहे त्याला इलेक्टोरल कॉलेज असं कॉन्स्टिट्युशनली नाव आहे फक्त. ओके, तर पहिली स्टेटमेंट तर बरोबरच आहे. दुसरं आहे नामनिर्देशित सदस्यांना नॉमिनेट सदस्यांना केंद्रीय मंत्री म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. बरोबर आहे, कारण आपली आर्टिकल जो 75चा क्लॉज नंबर 5 आहे डायरेक्ट लेटर ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय सांगते बघा. काही गोष्टीत कॉन्स्टिट्यूशननी सरळ काही अशी स्टेटमेंट दिलेली नाही आहे की असंच आहे तसंच आहे. हे नंतर म्हणजे जे काही आहे त्याच्यानुसारच जे कार्यक्रम चालतात. तर आपली लेटर ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय म्हणते 75 जो आर्टिकल आहे त्या 75 आर्टिकलचा क्लॉज नंबर 5 काय म्हणते की कोणताही मंत्री 6 महिन्याच्या जर कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर तो अपात्र ठरू शकते किंवा 6 महिन्यात त्यांनी काय व्हायला पाहिजे सदस्य व्हायला पाहिजे असं आपली कॉन्स्टिट्यूशन सांगते. मग या आधारावर काय आहे तर एक तर तो लोकसभेचा सदस्य असू शकते किंवा राज्यसभेचा सदस्य असू शकते. आणि मग राज्यसभेचा सदस्य काही स्पेसिफिक सांगितले नाही आहे की तो इलेक्टेड असला पाहिजे की नॉमिनेटेड. मग तो नामनिर्देशित सदस्य असू शकते किंवा इलेक्टेड सुद्धा सदस्य असू शकते. त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर होते. आता बघा स्टेटमेंट नंबर 3 काय म्हणते राज्य विधानसभेत निवडून आलेले सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करतात. आता बघा इलेक्टोरल कॉलेज मध्ये फक्त पार्लमेंट मेंबर्स दिलेण्यात आलेले आहे कोणाच्या उपराष्ट्रपती. पण राष्ट्रपतीचा जर बघितलं आपण इलेक्टोरल कॉलेज तर राष्ट्रपतीच्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोण आहे राज्याचा पण कारण जो आपण फेडरेशन म्हणतो जे सिस्टीमचा हे आहे आपल्या तर राज्याचे कोणते विधानसभेचे फक्त इलेक्टेड सदस्य आणि ज्या केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरीमध्ये काय आहे विधानसभा इलेक्टेड सदस्य हे सदस्य आपल्या इलेक्टोरल कॉलेज असते राष्ट्रपतीचं त्या सहभागी होऊ शकतात. पण उपराष्ट्रपती पदासाठी केवळ पण राष्ट्रपती पदासाठी सगळ्यात महत्वाचं काय तर पार्लमेंटचे जे मेंबर असतील ते फक्त कोणते आहेत इलेक्टेड आहेत. बरोबर, तिथं नॉमिनेट हे सदस्य नाही आहेत. पण उपराष्ट्रपती पदासाठी जे फक्त पार्लमेंटचे आहेत त्याच्यामध्ये इलेक्टेड आणि नॉमिनेशन दोन्ही आहे. त्यामुळे क नंबरची स्टेटमेंट चुकीची ठरते. नंतर ड स्टेटमेंट आहे कॅबिनेट मंत्र्यांमध्ये फक्त लोकसभेचे विद्यमान सदस्य असतात. आताच सांगितलं होतं की जे आपली आर्टिकल 75 क्लॉज नंबर 5 आहे ती सांगते की कोणताही व्यक्ती मंत्री हा एक तर लोकसभेचा असू शकते किंवा राज्यसभेचा सदस्य असू शकते. त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट चुकीची ठरते कारण कॅबिनेट मंत्र्यामध्ये फक्त लोकसभा वापरलाय नाही तर लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही प्रकारचा सदस्य असू शकते. आणि आपल्याला अयोग्य म्हणल्यानंतर क आणि ड हा पर्याय बरोबर येणार. दुसरा क्वेश्चन एकदम सोपी क्वेश्चन आहे महानगरपालिकेबद्दल आहे. मद्रास महानगरपालिका बघा जगातली दुसऱ्या नंबरची महानगरपालिका आहे लंडन नंतर. म्हणजे लंडन ही जगातली पहिली महानगरपालिका होती जे म्हणतो आपण नाही का लोकल बोर्ड जी स्थापन केलेली होती त्यामध्ये पहिली म्हणजे लंडन आणि लंडन नंतर जी काही होती ती मद्रास होती. बघा अजून याच्यावर डिटेल जर काही प्रश्न आला तर ही मद्रास जी काही महानगरपालिका ब्रिटिशांनी स्थापन केलेली होती तर हा त्यावेळेचा जो स्टेट होता म्हणजे आपल्या भारतामध्ये जे काही सुबे होते म्हणतो ना जे मुघलांनी स्थापन केलेले त्यापैकी हा कर्नाटक सुबेचा भाग होता त्यावेळेचा मद्रास. लक्षात घ्या मद्रास हा कर्नाटक सुबेचा भाग होता. आणि तुम्हाला माहित आहे पॉंडिचेरी आणि मद्रास हे दोन्हीही जे क्षेत्र आहे मद्रासच्या क्षेत्रावर कोणाचं होतं म्हणजे कोणाची कॉलनी होती ही तर ही ब्रिटिशांची होती. पॉंडिचेरी कोणाची होती फ्रेंचांची होती. आणि हे दोन्ही क्षेत्र कोणामध्ये येत होते कर्नाटकच्या सुबेच्या अधीनस्थ येत होते. आणि त्याच्यातून तुम्हाला माहित आहे कर्नाटक फर्स्ट वॉर कर्नाटक सेकंड वॉर आणि त्याच्यातलाच तो सेकंड वॉर म्हणतो आपण तर याच मद्रास आणि पॉंडिचेरीच्या क्षेत्रामधून कर्नाटकच्या हद्दीत झालेला होता. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवा. त्यामुळे पहिली महानगरपालिका आहे भारतातील बरोबर आहे. ग्रेट ब्रिटनच्या बाहेर राष्ट्रकुलाची सर्वात जुनी नगरपालिका आहे बरोबर आहे. मद्रास ही लंडन शहरांतर ही पण स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे सर्व इथं काय येतात योग्य येतात. ठीक आहे, अ ब क पहिला स्टेटमेंट. चला क्वेश्चन नंबर 3
घटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणता विषय युनियन लिस्टच्या अंतर्गत येतात? याच्यामध्ये जे काही 4 पर्याय दिले त्यापैकी युनियन लिस्टमध्ये कोणाचा समावेश होतो? आता बघा, जी आपली कॉन्स्टिट्यूशनची लिस्ट आहे, आता ह्या लिस्टचा उगम आपण मागच्या एका डिस्कशनमध्ये बहुतेक पेपरमध्ये बघितलं होतं की लिस्टचा उगम जो झाला तो 1919च्या कायद्यात. त्याच्यामध्ये 2च लिस्ट होत्या, एक केंद्र सूची आणि तेव्हा युनियन लिस्ट हा प्रकार नाव नव्हता त्यावेळेस. केंद्र सूची आणि राज्य सूची, प्रांत सूची असंच नाव होतं 1919च्या कायद्यात. आणि 1935च्या कायद्यामध्ये 3 लिस्ट झाल्या, जो काही आपल्या नंतर आपण स्वीकारलेला आहे कुठं आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा. म्हणजे बघा 1935च्या कायद्यात लिस्ट आली पण 3 प्रकार म्हणजे 3 लिस्ट आल्या. आणि जे उगम झाला त्यावेळेस पहिल्यांदा आला म्हणतो 1919च्या कायद्यामध्ये. तर हे 2 विषयांचे होते. ठीक आहे, तर 2 विषयाच्या मध्ये 2 प्रकारच्या होत्या. तर याच्यामध्ये संघसूची तुम्हालाही माहित आहे, संघसूचीवर कायदा कोण करू शकते? केंद्र फक्त करू शकते. राज्यसूची म्हणजे संसद करू शकते आणि प्रशासन केंद्र करू शकते. आणि राज्यसूचीवर राज्यच करू शकते आणि समवर्षीतीवर दोघेही करू शकते. आणि जर दोघांचा कायदा एकाच विषयावर असेल तर कोणाचा कायदा श्रेष्ठ ठरतो? तर केंद्राचा. पण एक अपवाद आहे, हे तुम्हालाही माहित असेल की ज्यावेळी संघसूची म्हणजे कॉन्करंट लिस्टचा कोणताही विषय असेल आणि त्या विषयावर राज्य आणि केंद्र दोघांचे कायदे करू शकतो, मान्य आहे. आणि राज्यांचा कायदा आहे आणि केंद्राने त्याच्यावर कायदा केला तर कोणाचा कायदा श्रेष्ठ ठरतो म्हणतो आपण? केंद्राचा. पण एक अशी कंडिशन आहे, जेव्हा संघसूची म्हणजे समवर्ती सूची जर असेल म्हणजे कॉन्करंट लिस्ट असेल आणि त्याच्यावर ऑलरेडी राज्यांनी कायदा केलेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा फॉरेस्ट म्हणजे वन हा कोणाचा विषय आहे? कॉन्करंट लिस्टचा विषय आहे. आणि याच्यावर समजा आपण म्हणू शकतो की एखाद्या राज्याने, राजस्थाननी समजा असा कायदा केलेला आहे की बाबा त्यांच्या राज्याच्या म्हणजे त्या राजस्थान, मी उदाहरण द्यासाठी राजस्थान घेतलं आहे, तर राजस्थान राज्याच्या एकूण 20% क्षेत्र किंवा आपण म्हणू शकतो एकूण क्षेत्राच्या 20% क्षेत्र हा कशाखाली असेल? तर भूक्षेत्र वनाखाली असेल असा कायदा केला संघसूचीच्या विषयावर. पण त्याच वेळेस केंद्राने कायदा केला आणि केंद्राने सांगितलं नाही 33% असेल म्हणजे 1/3 हा एकूण भूप्रदेशाचा असेल असा कायदा केला असेल तर कोणाचा कायदा श्रेष्ठ ठरेल? केंद्राचा. त्यांना किती ठेवावं लागेल? 33% ठेवा. पण राजस्थान राज्याने जर तो विधेयक म्हणजे तो वनाखालील जो क्षेत्राचा जो काही विधेयक ठेवलेला असेल आणि तो विधेयक त्यांच्या राज्यपालांनी राष्ट्रपतीकडे पाठवला असेल आणि राष्ट्रपतीने त्याच्यावर जर साईन केलेली असेल तर या कंडिशन मध्ये त्या राज्यासाठी संघ म्हणजे जे समवर्ती सूची होती ते समवर्ती सूची त्या राज्याचाच कायदा लागू होणार. एवढं लक्षात ठेवा, हा एक अपवाद फक्त. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला कोणता विषय संघसूचीमध्ये आहे अंतर्भूत आहे विचारला? खाणी आणि म्हणजे माइन्स वगैरे तेल क्षेत्रामध्ये कामगार सुरक्षेचे नियम हे संघसूचीचाच आहे. बरोबर आहे. शेती, मत्स्यपालन, सार्वजनिक आरोग्य, लॉ अँड ऑर्डर हे सगळे कोणाचे विषय आहेत? तर हे राज्याचे विषय आहेत. ठीक आहे, नंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, जेव्हा वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर होत नाही म्हणजे अर्थसंकल्प नेहमी तर कोण मानते? तर सत्ताधारी पक्षच मानतो. आणि जर तो मंजूर झाला नाही तर कोणती सिच्युएशन येऊ शकते हे या कंडिशन मध्ये सांगितलं. बघा आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही सरळ सरळ ही स्टेट फॉरवर्ड अशी स्टेटमेंट दिलेली नाही आहे. पण आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे काही विविध निर्णय दिले त्यात सांगितलंय की जो आपण फ्लोअर टेस्ट करतो तर हा फ्लोअर टेस्ट कोणत्या मेजॉरिटीने होतो? सिंपल मेजॉरिटीने होतो. आणि का बरं फ्लोअर टेस्ट सिंपल मेजॉरिटीने जो आपण म्हणतो ना फ्लोअर टेस्ट करतो आपण, कशासाठी करतो? म्हणजे ज्या वेळेस कोणती सरकारला स्पष्ट बहुमत नाही या आधारावर करतो की बाबा जनतेचा विश्वास यांच्यावर नाहीये. तर त्याच अर्थसंकल्प सुद्धा जनतेसाठीच आहे. कोणी मांडलाय? जनतेच्या वतीने सरकारने. आणि ते जेव्हा हे होत नाही तर आपला अर्थसंकल्प म्हणतो एक तर धनविधेयक असेल ना तर वित्त विधेयक एक असेल. या 2 पैकी अर्थसंकल्प नावाचा असा कोणता विधेयकाचा प्रकार नाहीये ना आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 5 प्रकारचे विधेयक आहेत केवळ. त्या 5 पैकी कुठल्या तरी विधेयकात तो बसणार आहे. एक तर ऑर्डिनरी बिल ज्याला काय म्हणतो आपण सामान्य विधेयक, दुसरा आहे धनविधेयक मनी बिल, तिसरा आहे वित्त विधेयक 1 आहे वित्त विधेयक 2 आणि नंतर आहे आपला काय घटना दुरुस्ती विधेयक. असे 5च प्रकार आहेत. लक्षात ठेवा, हजारो लाखो कायदे झालेत भारतामध्ये पण या हजारो लाखो कायदे झाले असतील ते सगळे या 5 प्रकारामधूनच गेलेले आहे. पण घटना दुरुस्तीचं असेल तर घटना दुरुस्तीत विधेयक असेल आणि जो पैशाशी संबंधित असेल तर यापैकी 3 पैकी कोणता तरी एक असेल. आपण ज्याला म्हणतो ना आपले जे काही फंड मधून पैसा काढायचा फंड मध्ये पैसा टाकायचा आता काही डिटेल मी सांगत नाही. आणि जे काही या पैशामध्ये घटना दुरुस्तीत बसत नसेल ते सगळे कशात येतात? सामान्य विधेयकात असेल. मग अर्थसंकल्प कशाशी संबंधित आहे? पैशाची. एक तर मग धनविधेयक असेल नाही तर वित्त विधेयक 1 यामध्ये ते बसवले जाते. म्हणजे मांडताना अशी प्रक्रिया केली जाते. तर लक्षात घ्या या मेजॉरिटी कोणती लागते? घटना दुरुस्ती विधेयक सोडलं तर बाकी सगळे ऑर्डिनरी बिल पासून ते 3 विधेयक फायनान्स बिलचे मनी बिल 1 आणि 2 ला कोणता मेजॉरिटी लागते? ते सिंपल मेजॉरिटी लागते. आणि आपली
आपली जी हे करतो आपण काय म्हणतोय विश्वासदर्शक ठराव असतो त्याला सुद्धा कोणती मेजॉरिटी लागते, सिंपलच. मग अशा वेळेत लक्षात घ्या जर सरकारने अर्थसंकल्प सक्सेस करू शकला नाही म्हणजे जनतेचा यांच्यावर काय नाहीये, विश्वास नाही, म्हणजे सरकार काय होते, कोसळते, म्हणजे पंतप्रधान राजीनामा द्यावाच लागते. ही कंडिशन आहे. म्हणून पर्याय नंबर काय होणार इथं, चौथा. पर्याय नंबर 4. हा नंतर आहे बलवंतराव मेहता समितीने केलेल्या शिफारशीचा विचार घ्या. बघा बलवंतराव मेहता समिती केंद्र लेवलवर केंद्र स्तरावर स्थापन झालेली पहिली भारताची समिती आहे. आता पहिला मुद्दा असा असतो की बलवंतराव मेहता समिती केंद्राची समिती होय, पण हा विषय आहे कोणाचा, राज्यांचा. कारण स्थानिक स्वराज्य संस्था लोकल बोर्ड हा विषय ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठे टाकलेला आहे, स्थानिक म्हणजे राज्याच्या प्रांताच्या विषयामध्ये झालाय. मग याच्यात तरतुदी करण्याचा सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार कोणाला होता, राज्यांना. तरी केंद्राने ती समिती का स्थापन केली, तर सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या आपण जे स्वप्न पाहिलं होतं डिसेंट्रलायझेशन, आणि सगळ्यात मोठं केंद्र जेव्हा भारताचं म्हणजे आपण म्हणतोय ना की जास्तीत जास्त योजनेच्या माध्यमातून केंद्रांना राज्यांना फंडिंग देत होती आणि स्थानिक व्यवस्थेच्या हातातून ते करायचं होतं. पण लक्षात घ्या राज्य ते स्थानिक व्यवस्था सक्षम नव्हत्या आणि हा म्हणजे गाव जोपर्यंत मजबूत होणार नाही तोपर्यंत काही होऊ शकणार नाही. याच्यातूनच त्यांनी तुम्हाला माहित असेल जी आपण म्हणतो कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम 1952 ची आणि 1953 ची कोणती एक्सटेन्शन सर्व्हिस, ज्याला आपण राष्ट्रीय नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस म्हणतो, 2 ऑक्टोबर 1953 ला सुरू केल्या होत्या. आणि या दोन्हीचा म्हणजे या दोन्ही योजना ज्या काय राबवल्या याचा मूल्यमापन करण्यासाठी जी समिती आली होती ती कोणती होती, बलवंतराव मेहता समिती. आणि हीच बलवंतराव मेहता समितीने सगळ्यात सांगितलं की यामध्ये डिसेंट्रलायझेशन आणि सरकारीकरण कमी करणे खूप गरजेचं आहे. की जे काही म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम असो काही असो हे राबवत आणि सरकारीकरणच झालेलं आहे, तिथे जनतेचा प्रत्यक्ष सहभागच नाही. मग हे जनतेचा प्रत्यक्ष सहभाग कसा वाढेल हीच शिफारस कोणी केली होती, बलवंतराव मेहता. आणि बलवंतराव मेहता समितीने जे काही सांगितलं होतं की कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि एक्सटेन्शन प्रोग्राम हे दोन्हीही फेल गेलेले आहेत. आता बघा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि एक्सटेन्शन जे काही सर्व्हिस म्हणतो या दोघेही दिसतात एकाच वर्षानं एकामेकाला सहाय्यभूत. पुस्तकात काय लिहिलं आहे की हिचीच एक योजना होती. बघा लक्षात घ्या दोन्ही मधला फरक काय. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे आरोग्य, म्हणजे आरोग्य ठेवायचं का शिक्षण, शिक्षणासाठी काय म्हणते शिक्षणाची जी काही पॉलिसी ती राबवल कोण राबवणार, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. पण शाळा आणि शिक्षक कोण आणून देणार, एक्सटेंड करणार त्याला. ते एक्सटेंड म्हणजे शिक्षकाची जी काही भरती आहे ते कशानुसार केली जाणार, तर ती केली जाणार सगळ्यात महत्वाची तर कम्युनिटी सॉरी एक्सटेन्शन प्रोग्राम म्हणतात. तुम्हाला माहित असेल आज तुम्ही व्हिडिओची वगैरे जी पोस्ट आहे आपली हे सगळी देण आपली कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि एक्सटेन्शन प्रोग्रामची देण आहे आपल्याला. म्हणजे आज जे व्हिडिओच्या शिक्षकांच्या जिल्हा परिषदेच्या ज्या काही भरत्या येते त्याचा उगम म्हणजे नेहरूजी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे, तर ती होती. आणि याच समितीने सांगितलं की गाव लेवलवर याचा म्हणजे जिल्ह्याचा घटक म्हणून त्यांनी डिसेंट्रलायझेशन केला. गावात ग्रामपंचायत असेल सगळ्यात महत्वाची आणि ही ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून येणार. आणि हे त्यांनी सांगितलं की गावांचा तालुक्याच्या लेवलवर एक ब्लॉक असेल आणि हा ब्लॉक काय असेल, गावातून जे ग्रामपंचायत निवडून आले सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून कोणाकडे निवडून द्यायचा, पंचायत समिती ज्याला नाव दिलं होतं मध्यम गटाला तो, म्हणजे अप्रत्यक्ष इलेक्शन असेल. आणि जिल्हा लेवलवर मग हेच पंचायत समितीचे जे काही ब्लॉक असतील हे ब्लॉक आता जिल्हा परिषदला निवडून देतील. आणि जिल्हा परिषदचा प्रमुख कोण असेल, अध्यक्ष कोण असेल, तर जिल्हाधिकारी असेल. ओके, म्हणजे तिन्ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे, तिन्ही योग्य. हा परिसीमन आयोग पुन्हा रिपीट झाला मागच्या वेळेस सरकारचा क्वेश्चन. परिसीमन आयोगाविषयी खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य विधाने ओळखा. परिसीमन आयोग संबंधित राज्याच्या एकूण मतदारसंघाची संख्या बदलून अंतर्गत बदल करू शकतो. परिसीमन आयोग संबंधित राज्याच्या एकूण मतदारसंख्येची संख्या बदलून पहा इथं म्हणते एकूण मतदारसंघाची संख्या बदलून करू शकते. बघा जेवढा आपल्या संसदेने कायदा पास केला आहे म्हणजे बघा संसद करू शकते, संख्या ठरवू शकते, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या राज्याला आता बघा महाराष्ट्राला किती मिळालेला आहे 48, तर 48 मध्ये कोणताही बदल कोण करू शकत नाही, परिसीमन आयोग करू शकत नाही 82 नुसार. लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्वाचा काय म्हणते, संसद कायदा करून लोक हे करते ना त्यांना की या राज्याने एवढा, युपीला समजा आता 80 दिलेले आहे, महाराष्ट्राला किती आहेत 48 आहे, तर ह्या संख्येमध्ये कुठेही परिसीमन आयोग काय करू शकत नाही, बदल करू शकत नाही. आता समजा 48 पैकी महाराष्ट्राला जो काही एससी आणि एसटी साठी आपण काय म्हणतोय 5 आणि 4 असं केलेलं आहे डिवायडेशन, बरोबर आहे 4. मग हे 5 आहेत ना, हे 5 या 5 मध्ये सुद्धा बदल करू शकत नाही. पण हे 5 आहेत, समजा आता रामटेका, शिर्डी आहे, लातूर आहे, आपण म्हणतो लातूर, बरोबर ना, शिर्डी लातूर, तर हे जे काही एससीला राखीव आहे तर याच्यामध्ये फेरफार करू शकते. म्हणजे आज रामटेक असेल तर उद्या म्हणजे अकोला करू शकते, यवतमाळ करू शकते, असा बदल करू शकते पुढच्या स्टेपमध्ये कोण, परिसीमन आयोग. पण ह्या 5 ची संख्या काय करू शकत नाही, कमी करू शकत नाही. म्हणजे लक्षात घ्या स्टेटमेंट.
ठीक आहे, त्यामुळे पहिली चुकीची आहे. परिसीमन आयोगाच्या आदेशांना कोणत्याही न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. तर लक्षात घ्या, परिसीमन आयोगाच्या अधीनस्थ जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या याच्यामध्ये कोणत्याही न्यायालयात काय करता येत नाही, आव्हान देता येत नाही. नंतर तिसरी कंडिशन आहे, मतदारसंघाची पुनर्रचना परिसीमन आयोगाने निश्चित केलेल्या तारखेपासून लागू होते. तर लक्षात घ्या, हे सर्वस्वी अधिकार कोणाला दिलेला आहे, राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. तर राष्ट्रपतींची जी काही निश्चित केलेली तारीख असेल त्या तारखेपासून ती लागू केल्या जाऊ शकते. त्यामुळे तिन्ही विधाने काय आहेत, अयोग्य आहेत. नंतर क्वेश्चन आहे, एकदम सोपी क्वेश्चन आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत सरकार कायदा 1935 वर गुलामगिरीची सनद म्हणून केलेली होती. तर हो, यांची स्टेटमेंट ती होती, गुलामगिरीची सनद म्हणली आहे. सर याला काही कन्सेप्ट नसतात, असे कोणी काय म्हणलं हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही किती वाचता किती. आणि कोणीच असं नाहीये की एक लिस्ट केली आणि पाठांतर केलं ना आता परीक्षेच्या लक्षात राहत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला कंटिन्यू ज्या गोष्टी आहेत ना ह्या काय करावं लागतात, रिव्हिजन करा. हे तुम्हाला सवय मेन्सला लावाच लागणार आहे, कारण हे पाठांतराची सवय, आपला जो आता ऑब्जेक्टिव्ह आहे सध्या या वर्षीचा, याला पाठांतराची खूप गरज असते मेन्सच्या वेळेस. मग हे डेटा तुम्हाला आता पाठांतरच करावं लागेल. काही सध्या अस्तित्वात असलेल्या भारतीय संविधानाचा पाया म्हणून भारत सरकार कायदा 1935 कडे पाडलाय. म्हणजे आजचा जो संविधानाचा जो आपला बेस आहे तो 1935च्या कायद्यावर आहे. बरोबरच आहे, पुष्कळशा आपण गोष्टी 35च्या कायद्या, म्हणजे आपण जे सगळ्यात महत्वाचे म्हणतो फेडरेशन सिस्टीम, जो आपण नाव दिला युनियन, ही सध्या 1935च्या कायद्यातूनच घेतलेली आहेत सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, योग्य आहेत. नंतर आहे, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार हा कार्यकारी एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये म्हटलेले होते. तर लक्षात घ्या, जो इंदिरा गांधीच्या हत्येनंतर जो एक खटला होता केहरसिंग खटला, बरोबर आहे. तर ह्या केहरसिंग खटल्याची नंतर याचिका पण फेटाळली होती दयेच्या अर्जासाठी केलेली. तर ही सुद्धा याच खटल्यामध्ये, या केहरसिंगच्याच खटल्यामध्ये सांगितलं की हा राष्ट्रपतींचा जो पॉवर आहे दयेचा, हा म्हणजे ज्युडिशरी पॉवर नाही आहे. म्हणजे तुम्ही तिथं अपील करू शकत नाही राष्ट्रपतींकडे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तुम्ही राष्ट्रपतीकडे अपील नाही करू शकत. तो एक प्रकारे राष्ट्रपतींचा काय आहे, एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे, तो ज्युडिशरी पॉवर येत नाही. तर असा महत्वपूर्ण निर्णय इंदिरा गांधीच्या मृत्यूचा जो काही खटला होता त्या खटल्यामध्ये केहरसिंग खटल्यात म्हटलेला आहे. चला, नंतर अयोग्य विधान ओळखायचं आहे. लोकसभा सभापतीला म्हणजे जो काही आपले स्पीकर असतील, तत्कालीन सदस्यांच्या विशेष बहुमत, म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्यासंबंधीची स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. आता मी मागच्या बहुतेक टेस्ट सिरीजला, त्याच्या मागच्या टेस्ट सिरीजला याच्यावर खूप डिस्कस केलेला आहे की मेजॉरिटीचे जे प्रकार आहेत त्यातला इफेक्टिव्ह मेजॉरिटी मी वर बोललेलं होतं. तर इफेक्टिव्ह मेजॉरिटी हे केवळ आणि केवळ लक्षात घ्या, कितीही काही झालं तरी लक्षात घ्या, भारताचा जो काही पार्लमेंट आहे या पार्लमेंटचे जे काही आपली इफेक्टिव्ह मेजॉरिटी कुठे उपयोगात येते, फक्त लोकसभेच्या स्पीकरला पदावरून दूर करताना, लोकसभेच्या डेप्युटी स्पीकरला पदावरून दूर करताना, राज्यसभेच्या व्हाईस चेअरमनला पदावरून दूर करताना, मी चेअरमन म्हणलेलं नाही, कोण, व्हाईस चेअरमन. आणि तिसरी गोष्ट, घटक राज्यांचे विधानसभेचे स्पीकर, डेप्युटी स्पीकर आणि घटक राज्यात ज्या विधान परिषद सुद्धा असेल त्या विधान परिषदेचे चेअरमन सुद्धा आणि व्हाईस चेअरमन. म्हणजे वरचे आपण जर बघितले तर 3 आणि खाली 2, 4, 7 ठिकाणी कोणती कंडिशन वापरली जाते, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह मेजॉरिटी वापरल्या जात नाही. आणि एक उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करताना जेव्हा तो राज्यसभेतून ठराव म्हणजे हे करतो म्हणतो आपण, त्याच वेळेस ती फक्त वापरली जाते, अन्यथा लोकसभेत सुद्धा ती वापरल्या जात नाही. म्हणजे काय असते, इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे पहिले इफेक्टिव्ह नंबर काढला जाते आणि इफेक्टिव्ह नंबरहून इफेक्टिव्ह मेजॉरिटी केल्या जाते. म्हणजेच काय, तर सभागृहात जेवढे सदस्य असतील, म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे 500 समजा लोकसभेच्या स्पीकरला पदावरून दूर करायचं असेल तर दोन्ही सभागृहाची गरज नसते, फक्त लोकसभेचीच गरज. स्पीकरला पदावरून दूर करायचं असेल तर पहिल्यांदा लोकसभेची नंबर करावा लागेल, इफेक्टिव्ह नंबर. मग इफेक्टिव्ह नंबर म्हणजे का, जेवढी एकूण संख्या आहे सभागृहाची त्या सभागृहाची रिक्त संख्या, अब्सेंट नाही म्हणजे गैरहजर नाही, तर कोण, रिक्त म्हणजे तेही जागा पूर्णपणे रिक्त आहे. म्हणजे कोणाचा मृत्यू झाला असेल, कोणी राजीनामा दिला असेल किंवा कोणाला खासदारकीच्या एमपीच्या पदावरून दूर केला असेल, जेवढ्या रिक्त जागा असतील, म्हणजे आता बघा 543 पैकी रिक्त जागा आपण म्हणू शकतो की 3 आहेत समजा. आणि आता राहिले मग मेजॉरिटी म्हणजे इफेक्टिव्ह नंबर किती आला, तर 540. मग ह्या 540च्या विशेष बहुमत करायचा, तो म्हणजे इफेक्टिव्ह मेजॉरिटी येते. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त, म्हणजे 540च्या अर्ध्यापेक्षा जास्त सदस्यांनी ठराव पास केला तर तो होतो इफेक्टिव्ह मेजॉरिटी. क्लिअर झाला. ही मेजॉरिटी तेवढ्याच कामाला फक्त यूज होते, त्यामुळे इथं विशेष बहुमताचा संबंधच येत नाही. ठीक आहे.
चुकीचा. आणि आपल्या कुठल्याच पुस्तकामध्ये लक्षात घ्या, लक्ष्मीकांत असो कोणती असो किंवा आपली कॉन्स्टिट्यूशन जरी तुम्ही घेतली तर कुठंही स्पेशल असे मेजॉरिटीचे काही विशेष भाग तयार केलेला नाही आहे की हा बाबा विशेष बहुमत असं म्हणजे बहुमताचे मेजॉरिटीचे चॅप्टर आहे, या चॅप्टरच्या अंतर्गत आपण अभ्यास करतो असं आपलं कुठंच कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगलं. हे ज्या ज्यावेळी जशी जशी येते तसं तसं ते वापर केलेला आहे. ठीक आहे. नंतर बघा सेकंड स्टेटमेंट 9 लोकसभेचे जो चेअर स्पीकर असतील स्वतः विरुद्ध जेव्हा पदच्युती त्यांच्यावर केली जाते त्यावेळेस ते निर्णायक मत म्हणजे आपण कास्टिंग वोट म्हणतो ते देऊ शकत नाही, परंतु ते पहिल्यांदा मतदान करण्याचा अधिकार कायम राहतो. तर बरोबर आहे, जी त्यांच्यावर पदावरून दूर करण्याची प्रक्रिया राबवली जाते ती स्पीकर या पदावर असते, त्यांच्या सदस्यावर होते का नाही. त्यामुळे ज्यावेळेस ते पदावरून त्यांच्या स्पीकर या पदावरून दूर करण्याची जी प्रोसेस चालते त्यावेळेस ते अधीनस्थ स्पीकर म्हणून राहू शकत नाही, तर ते साधे मेंबर म्हणून राहू शकतात आणि स्वतःच्या विरुद्धच्या मता याच्यामध्ये मतदान सुद्धा करू शकतात. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. फक्त आपल्याला अयोग्य विचारलं म्हणजे फक्त एक अयोग्य. हा, नंतर क्वेश्चन आहे 10वा क्वेश्चन, राज्य विधान परिषदेची स्थापना राज्य विधिमंडळाच्या कायद्याने केली जाते. आता बघा आपला जो भाग 6 आहे त्याच्यामध्ये पूर्ण स्टेट सिस्टीम सांगितण्यात आलेली आहे. बरोबर आहे. एकूण सिस्टीमचे प्रकार किती आहेत? आपले सिस्टीम आपले 5, 6 म्हणजे जी काही आहे 7 तर ऑलरेडी काय झालेला आहे, रद्द झालेला आहे. आणि 8 मध्ये कोणती सिस्टीम आहे? युनियन टेरिटरी. आणि 9 आणि 9A मध्ये कोणती आहे? लोकल सिस्टीम आहे. अशी सिस्टीमचे प्रकार आहे. त्यामध्ये जो 6 नंबरची सिस्टीम आहे म्हणजे 6 नंबर मध्ये जे आहे आपल्या भाग 6 मध्ये, तर यामध्ये सरळ सांगितलं आहे किती 196 मध्ये काय सांगितलंय? विधान परिषद तरतुदी संबंधित आहे. विधान परिषद तरतुदी संबंधित जे काही आहे म्हणजे अबोलिशन असो की ते क्रिएशन असो, म्हणजे आपण त्याला म्हणतो ना की तिची स्थापना असो किंवा निर्मिती असो, विधान परिषदेची हे सर्वस्व अधिकार 169 नुसार कोणाला देण्यात आला आहे? भारताच्या संसदेला. पण भारताची संसद तेव्हाच करू शकते, पण ही संसद करत असताना घटना दुरुस्ती असते का? ती नाही. म्हणजे साध्या बहुमतानेच तो संमत करेल ठराव. आणि पण संसद तेव्हाच करू शकते जोपर्यंत त्या संबंधित राज्याला वाटत नाही आणि संबंधित राज्य तशी शिफारस करत नाही, पण ती शिफारस संबंधित राज्य आमच्या राज्यात विधान परिषद पाहिजे किंवा असलेली रद्द करायची असेल तर विधान परिषदेने काय करायला पाहिजे? त्यांच्या विशेष बहुमताने तो ठराव पास करायला पाहिजे. कोणाकडे? संसदेकडून. तेव्हा संसद 169 चा उपयोग करू शकते, पण ह्या संसदेवर बंधनकारक नाही. पण संसद तेव्हा जोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत राज्याचा सुद्धा ठराव येत नाही. त्यामुळे पहिली स्टेटमेंट चुकीची आहे. राज्य विधान परिषद संख्याबळ राज्य विधिमंडळाला कायद्याद्वारे ठरवली जाते. तर लक्षात घ्या, राज्य विधिमंडळाची संख्याबळ म्हणजे किमान सदस्य 40 असावे, जास्तीत जास्त 1/3 पेक्षा जास्त नसावे त्या राज्याच्या विधानसभेच्या. तर ही संख्या कोण ठरवते? तर आपली भारताची संसदच ठरवते. ठीक आहे. तर दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी काय ठरतात? चुकीच्या ठरतात. अ आणि ब अयोग्य. चला, नंतर 11वा क्वेश्चन म्हणजे थोडा हे झाला असेल, काही मुलांना वाटत असेल की सगळंच बरोबर दिसतंय, आपल्याला त्यातला जवळचा प्रश्न उत्तर शोधायचा आहे. तर बेसिक स्ट्रक्चर बद्दल सांगितलं आहे. पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठंही म्हणजे असं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आज बी उल्लेख नाहीये, पण बेसिक स्ट्रक्चरची जी काही आली कन्सेप्ट ती ही कुठं आली आहे? तर केशवानंद भारती खटल्यामध्ये. आणि हा सगळ्यात महत्वाचा खटला जो होता केशवानंद म्हणजे आता कोरोनाच्या काळातच त्यांची डेट झाली होती, तर केरळचा राज्याचा प्रश्न होता, लँड संबंधित प्रश्न होता. आता तुम्हाला माहित असेल लँड हा विषय कोणाचा आहे? राज्यांचा. त्यामुळे लँड ही जी काही एक्विजिशन केलेली होती केरळ स्टेटनी, बरोबर आहे, तर या केरळ स्टेटनी वेलफेअर स्टेटच्या याच्या खाली तर सगळ्यात महत्वाचे ते तिथल्या हायकोर्टमध्ये गेलेले होते. त्या केरळ हायकोर्टच्या निर्णयाच्या विरोधात केशवानंद, तुम्हाला माहिती आहे नाना फालकीवाले हे आपले कॉन्स्टिट्यूशन तेच त्यांचे वकील होते, तर त्यांनी कुठे घेऊन गेले होते? सुप्रीम कोर्टात. मग हा सगळ्यात मोठा जजमेंट आलेला होता. तर ती म्हणजे कोणती? या याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर सांगितला. आणि या बेसिक स्ट्रक्चर मध्ये काय सांगितलं की सगळ्यात महत्वाचं की केशवानंद भारती खटल्यामध्ये की घटनेचे असे काही वैशिष्ट्य आहेत, म्हणजे त्यांनी सगळ्यात महत्वाचं आधीचा जो काही निर्णय होता तो थोडा बदलवलेच होता ना, की आधीचा निर्णय काय म्हणत होता की घटना दुरुस्ती होऊ शकत नाही. सगळ्यात महत्वाची का नाही होऊ शकत? तर घटना कोणी तयार केलेली आहे? घटना समितीने. संसद घटना दुरुस्तीचा अधिकार जो 368 नुसार दिलेला आहे, हा संसदेला अधिकार कोण दिलाय? घटनेने. आणि घटना कोणी बनवलेली आहे? तर घटना समितीने. मग घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार फक्त कोणाला असेल? तर घटना समितीला आहे. आणि घटना समिती आहे का आता? तर नाही. तर घटनेत दुरुस्तीत होऊ शकत नाही. हा सगळ्यात हाच निर्णय बदलवला कोणी? केशवानंद भारती खटल्यात. आणि याच खटल्यात केशवानंद भारती खटल्यात सांगितलं की घटना 368 नुसार घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे, पण संसद कुठेही घटना दुरुस्ती करू शकत नाही. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे स्वतःचे एक वैशिष्ट्य आहे, तिचा बेसिक स्ट्रक्चर आहे, त्या बेसिक स्ट्रक्चरला काय करू शकत नाही? धक्का लावू शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची स्टेटमेंट वापरली होती जी अत्यावश्यक आहे, त्याच्यात कोणती बदल करू शकत नाही. त्यामुळे इथं आपल्या जवळचा जो पर्याय आहे तो किती नंबरचा आहे? 3चा उत्तर येईल.
हा, नंतर मी मागचा एक याच्यामध्ये विश्लेषण केलं टेस्टमध्ये 12व्या क्वेश्चनचा, खालीपैकी कोणत्या कायद्याने पोर्टफोलिओ सिस्टीम पद्धतीला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली होती? बघा, भारतात जो फादर ऑफ पोर्टफोलिओ सिस्टीम म्हणतो आपण, ते कोण आहे? लॉर्ड कॅनिंग आहे, ज्याने खाते वाटपाची पद्धत सुरू केलेली होती, बरोबर आहे. तर ही खाते वाटपाची पद्धत जी झाली 1860 ला झाली होती सुरू. तुम्हाला माहित आहे जो पहिला अर्थमंत्री म्हणून त्याला म्हणजे अर्थ सदस्य, आपली पहिले गव्हर्नर जनरल इन काउन्सिलची जी मेंबरशिप होती ती कशी होती? पहिल्यांदा होती 1+3 होती. पहिल्यांदा जो रेग्युलेटरी ऍक्ट नुसार 1+4 आली. पुन्हा मग ती पिट्स इंडिया ऍक्टने काय केली? 1+3 करण्यात आली. मग 1+3 ही केव्हापर्यंत चालली? ते 1833 पर्यंत चालली. आणि 1833 ला 1+3+ काय करण्यात आला होता? 1. जो 1 काय होता? ऍडिशनल मेंबर होता, सांगितलं लॉ मेंबर. आणि हाच लॉ मेंबर 1853चा जो शेवटचा चार्टर ऍक्ट होता त्यामध्ये या लॉ मेंबरला काय करण्यात आला? काउन्सिलचा सदस्य करण्यात आला. म्हणजे 1853 ला किती झाली? तर 1+4 झाली. आणि आता 1861च्या कायद्यानुसार किती झाली? 1+5. आणि 5वा जो सदस्य होता तो होता फायनान्स मेंबर म्हणून, किंवा जो काही म्हणजे फायनान्स मेंबर म्हणूनच केला होता, अर्थ म्हणून. काय जेम्स काय होतं त्याचं नाव? ज्यानं पहिला आपला अर्थसंकल्प मांडला होता आणि ज्याला आपण इन्कम टॅक्स ज्याने आणला भारतात, तोच होता व्यक्ती. कोण होता? जेम्स विल्सन, बरोबर आहे. तर हा जेम्स विल्सन होता. आणि ही जी पोर्टफोलिओ सिस्टम सुरू झाली आणि 1861चा जो कायदा आला होता, भारत शासन कायदा, त्याच्यामध्ये याला मान्यता देण्यात आली होती पोर्ट सिस्टीमला. आणि हीच आपल्या भारतातली काय झाली? खाते वाटपाची पद्धत सुरू झाली. ओके, 1861 लॉर्ड कॅनिंगच्या काळात. हा, नंतरचा सोपी क्वेश्चन आहे. खाली विधान विचारात घ्या. घटनेच्या भाग 3 ला भारताचा मॅग्ना कार्टा म्हणले जाते, बरोबर आहे. मॅग्ना कार्टा म्हणजे उमरावांच्या, म्हणजे हे ब्रिटन मधला सांगताय. मॅग्ना कार्टा म्हणजे उमरावांच्या दबावामुळे 1215 साली इंग्लंडच्या राजाने दिलेली हक्काची सनद, म्हणजे जी काय काढून घेतली होती तिथल्या उमराव सरदारांची हक्क, ती राजाने 1815 काय केली? वापस केली होती, बरोबर. मॅग्ना कार्टा या ठिकाणी सुरुवातीला घटनेत 7 मूलभूत हक्क होते, मात्र 42व्या घटना दुसरी 76 ला ती कमी करण्यात आली. 42वे नाही, कोणते होते? 44. हे का साधा होता एकदम 78 ला. त्यामुळे अ आणि बच फक्त काय आहे? बरोबर आहे, क नंबर. हा, नंतर पाठांतरवालाच होता हे. विचारवंत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची मते, कोणी स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल कोण काय बोलला याबद्दल काय करा? जोडा लावा. ते एक लक्षात घ्या, हे तुम्हीच पाठांतर करून घ्या. याचं उत्तर 2 नंबर आहे, तुमच्याजवळ उत्तर आहेच, ठीक आहे. हा, नंतर 15. हा, शिफारस कोणत्या समितीने खालील स्टेटमेंट केलेले आहे? ग्रामपंचायतीमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार द्या. ग्रामपंचायत, जिल्हा लोकल बोर्ड व प्रांतिक सरकारने फायनान्स म्हणजे आर्थिक मदत करावी. गावातील जे कत्तलखाने होते, बाजार असतील, जे आठवडी बाजार वगैरे भरतात गावातला, जो शेतीला पाणी पुरवठा, हे ग्रामपंचायतीकडे विषय सुपूर्द करा. हे खालील प्रकारे कोणत्या समितीने बोललेलं होतं? आता बघा, सगळ्यात महत्त्वाची जी 1925 ची होती, कोणती? हॅच समिती. आता बघा, या हॅच समिती कशी आली? पहिली सगळ्यात म्हणजे रॉयल विकेंद्रीकरण समिती होती, तुम्ही नाव ऐकलं असेल, 1907 ची, जिचा रिपोर्ट 1919 पर्यंत गेला होता, 1919च्या कायद्यात आणण्यात आला होता. तर सगळ्यात महत्त्वाचं, आज बी तुम्हाला मागच्या तिथल्या हॉलमध्ये बोललेलं होतं की आज ज्या जुने गाव आहेत आणि जुन्या गावात ज्या काही ग्रामपंचायत दिसतात, तुम्हाला माहिती आहे जुनं गाव जे असतील त्याच्यात जे जुन्या ग्रामपंचायत, ते सगळ्या रॉयल विकेंद्रीकरण जी कमिटी आहे ना, त्या कमिटीने स्थापन झालेल्या ग्रामपंचायत गावाची जुन्या, आणि ज्या 1920-21 नंतर काय झाल्या होत्या, मोठ्या प्रमाणात गावांमध्ये स्थापन करण्यात आलं 1919च्या कायद्याने, बरोबर आहे. तर स्थापन झालेले होते ते सगळ्यात त्या रॉयल कमिशनच्या देण होती. आणि याच रॉयल कमिशन नुसार जे काही ग्रामपंचायत स्थापन झाले होते, ते या ग्रामपंचायतीचाच अभ्यास करण्यासाठी, ज्या काही व्यवस्थित स्ट्रक्चर तयार झाला की नाही झाला याचा अभ्यास करण्यासाठी 1925 ला हॅच कमिटी स्थापन केली होती. आणि याच हॅच कमिटीने सांगितलं होतं की ग्रामपंचायतीचे काही पॉवर वाढवा, त्याच्यामध्ये महिलांना सुद्धा काय द्या? अधिकार द्या मतदानाचा वगैरे. ओके.